नमस्कार. कालच झालेल्या बिग बॉस मराठी सीझन 5चा ग्रँड फिनालेमध्ये सूरज चव्हाण हा विजेता ठरल्याबद्दल त्याचे मनापासून अभिनंदन करतो. तर मला सांगावंसं वाटतं की एकदम तळागाळात राहणारा, तळागाळातून आलेला, ज्याला कुठलं शिक्षण नव्हतं, कुठलं फॅमिली बॅकग्राऊंड नव्हतं, त्याला कोण चूक बरोबर सांगणारं कोणी असं घरात नव्हतं, तो माणूस आज एका टी व्ही शोमध्ये फायनलमध्ये जाऊन विजेता ठरतो. तर त्याच्या पाठीमागचं कारण काय? तर मला एक असं वाटतं की आपल्या मनापासून जे आपल्याला वाटतं ते जर तुम्ही करत राहिलात तर 100% तुम्ही यशस्वी होताल. पहिली गोष्ट असं की जो सूरज चव्हाण आहे, तो त्याचे डायलॉग, त्याचं जे बुबडं बोलणं आहे, तो जे रांगड्या पद्धतीने वागतो, ते सुरुवातीला बऱ्याच जणांना खटकत होतं. बरेच लोक त्याच्याबद्दल चुकीच्या पद्धतीने बोलत बी असतील, पण आज तोच त्याला जे वाटत होतं ते करत राहिला आणि शेवटी तो आज अख्ख्या महाराष्ट्राच्या मनात गेला. का तर त्याच्या स्वभावानुसार, त्याच्या डायलॉगनुसार तो फेमस होत गेला. आणि आज आता इथून पुढे त्यांनी तर बिग बॉस जिंकलेलाच आहे, पण इथून पुढची लाईफ त्याची आता पूर्ण पद्धतीने चेंज होत राहणार आहे. तो पिक्चरमध्ये दिसेल, मालिका टी व्ही सिरियलमध्ये दिसेल, बऱ्याच ठिकाणी दिसेल. तर सर्वसामान्य लोकांना मला, किंवा सर्वसामान्य जो मुलगा आहे, मुलगी आहे, यांना सर्वांना एकच सांगायची इच्छा आहे की तुम्हाला तुमच्या मनापासून जे करावं असं वाटतं, मग ते ॲक्टिंग क्षेत्र असू द्या, डान्स असू द्या, गायन असू द्या, एज्युकेशनमध्ये असू द्या, स्पोर्ट्स असू द्या, तर तुम्हाला स्वतःला जे वाटतं हे तुम्ही जर करत राहिलात तर 100% तुम्ही एक ना एक दिवस तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाहीत. या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे सूरजच्या एक एक्झाम्पल घेऊन हेच सांगायचं होतं की तुम्ही स्वतःला जे वाटतं ते करत राहा, एक दिवस तुम्ही नक्की यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाहीत. पुन्हा एकदा सूरजचं अभिनंदन आणि सर्वांना शुभेच्छा. थँक्यू.